जेव्हा तुम्ही प्रशासनामध्ये येणार तेव्हा त्याला माणसाशी माणुसकीने वागण्याचं प्रशासन शिकलं पाहिजे. प्रशासनाचं समाजशास्त्र हे आपण सामान्य माणसापासून शिकतो, परंतु एकदा सेवेत आलेल्या लोकांना असं वाटतं की आपण खूप शहाणे आहोत, आपल्याला सगळंच येतं आणि याच भूमिकेमुळे आपल्याला मग ते प्रश्न सोडवता येत नाही. साध्या साध्या गोष्टी असतात. प्रशासन आपण जर बघितलं, इतिहास बघितला तर सम्राट अशोकाचं प्रशासन अतिशय सुंदर होतं. समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाचं प्रशासन सम्राट अशोकाने दिलं होतं. आताच आपण 19 तारखेला म्हणजे कालच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केली. शिवाजी महाराजांचं प्रशासन उत्कृष्ट प्रशासन होतं आणि म्हणून शिवाजी महाराजाला आपण काय म्हणतो, रयतेचा राजा. रयतेचा राजा का म्हणतो, तो सामान्य माणसाचा राजा होतो, सगळ्यांचा राजा होतो. शाहू महाराजांचं प्रशासन बघा, राजा असूनही त्यांनी सामान्य माणसासाठी, समाजातल्या पददलितांसाठी त्यांनी काम केलं आणि मग हीच विचारधारा या देशाच्या संविधानामध्ये आली. हा देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं.